नमस्कार मित्रांनो, मी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण कोह्याचे बोंड कसे बनवायचे हे बघणार आहोत। इथे मी बोंड बनवण्यासाठी अर्धा किलो कोहे घेतलेला आहे। कोह्याची साल काढून मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। इथे बघा मी एक पातेलं घेतले आहे। त्या पातेल्यामध्ये मी कोह्याच्या संपूर्ण फोडी टाकून घेते। या कोह्याच्या फोडी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। बघा इथे मी संपूर्ण फोडी धुवून घेतल्या आहे। आता ह्या सर्व फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता मी याला गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेते। तर बघा आपले कोहे शिजलेले आहे। जे यामध्ये पाणी शिल्लक राहिलेले आहे ते मी काढून घेते। बघा इथे मी यामधले सर्व पाणी काढून घेतले आहे। तर आता याला चमचनी अशा प्रकारे मॅश करायचं आहे। इथे बघा मी सर्व चम्मचच्या सहाय्याने मॅश करून घेतलं। बघा इथे सॉफ्ट असं मिश्रण तयार झालं। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। मी इथे अर्धा किलो कोह्याला 1 वाटी साखर घेतली। मी इथे साखर वापरली आहे, तुम्ही गूळ पण वापरू शकता। आता मी इथे अर्धा चम्मच मीठ घालून घेते। मिठाने छान चव येते। आणि आता साखरेला छान उकळी येऊ द्यायची आहे 5 ते 7 मिनिट। आता याला छान पाक येऊ द्यायचा आहे। नंतर याला थंड होऊ द्यायचे आहे। तर बघा मिश्रण थंड झालेले आहे। हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतले। मी 3 विलायचीचे पावडर करून घेतले। ते विलायचीचे पावडर मी याच्यामध्ये घालून घेते। आता याच्यामध्ये 2 चम्मच तीळ पण घालायचे आहे। इथे मी अर्धा किलो कोह्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। आता याला मी हाताने मिक्स करून घेते। तुम्ही जर जास्त प्रमाणात कोहे घेतलं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात गव्हाचे पीठ घालू शकता। आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचे आहे। तर बघा मी इथे मिश्रण तयार करून घेतले आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। बघा आता तेल गरम झाले आहे, तर बोंड करायला घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला सर्व बोंड तळून घ्यायचे आहेत। कोणी याला गुलगुले म्हणतात, आमच्या भागामध्ये याला बोंड म्हणतात। अशा प्रकारे तेलामध्ये बोंड टाकून घ्यायचे आहे। तुम्ही चम्मचने सुद्धा टाकून घेऊ शकता। बोंडाला छान ब्राऊन कलर आल्यानंतरच झाराने पलटायचे आहे। यामध्ये जर गव्हाचं पीठ कमी झालं तर ते बोंड एकमेकांना चिपकतात। या बोंडाला 2-3 मिनिट छान तेलामध्ये होऊ द्यायचे आहे। तर बघा इथे बोंड एकदम सॉफ्ट झालेले आहे। हे बोंड खायला खूप चविष्ट लागते आणि तर बघा बोंड तयार झालेली आहे। आता आपली बोंड तयार झालेली आहे, ते मी काढून घेते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राइब। तर बघा कोह्याचे बोंड तयार झालेले आहे।